पुरोहितांसह इतर सगळ्या आरोपींची निर्दोष मुक्तता करण्यात आलेली आहे आणि त्यावरून आता राजकीय वर्तुळात प्रतिक्रिया उमटायला लागल्यात। न्यायालयाच्या निर्णयाचं स्वागत असं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, तर हिंदूंविरोधात कारस्थान करणाऱ्या सगळ्यांना ही चपराक असेल अशी प्रतिक्रिया महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिलेली आहे। न्याय मिळायला उशीर झाला असं देखील उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणालेले आहेत। तर महत्त्वाचे 17 मुद्दे, कोर्टाची निरीक्षणं, बॉम्बस्फोट झाल्याचं सिद्ध करण्यास सरकारी पक्षाला यश मिळाल्याचं कोर्ट म्हणतंय। स्फोट स्कूटरमध्ये झाला हे सिद्ध करण्यास सरकारी पक्ष अपयशी ठरल्याचंही कोर्टाचं निरीक्षण आहे। तपासात अनेक त्रुटी आहेत आणि कोर्टाकडून त्रुटींचं वाचन केलं गेलं। पंचनामा योग्य पद्धतीनं झाला नाही असं कोर्टानं सांगितलं। घटनास्थळावरून हाताचे ठसे घेतले गेले नाहीत असंही कोर्ट म्हणतंय। साध्वी प्रज्ञा सिंग दुचाकीची मालक होती हे सिद्ध नाही असं महत्त्वाचं निरीक्षण कोर्टानं दिलंय। दुचाकीचा चॅसी नंबरही रिकव्हर झाला नाही कोर्टानं म्हटलंय। बैठकांसंदर्भात तपास यंत्रणेचा दावा कोर्टाला अमान्य आहे। मकुका मागे घेतल्यानं त्यातील सगळे जबाब निरर्थक ठरत असल्याचं कोर्ट म्हणतंय। प्रसाद पुरोहितांसंदर्भात कोणतीही मान्यता घेण्यात आली नाही। यूएपीए संदर्भातील मान्यता चुकीची आहे, त्यामुळे यूएपीए लागू होत नाही असंही कोर्ट म्हणतंय। पुरोहितांनी आरडीएक्स पुरवल्याचे पुरावे नाहीत असं कोर्टानं नमूद केलंय। आरोपींविरोधात पुरावे नाहीत, संशयाच्या आधारे दोषी ठरवता येत नाही असंही कोर्ट म्हणतंय। साध्वी प्रज्ञा सिंग, कर्नल पुरोहितांसह सर्व 7ही आरोपी निर्दोष असल्याचं कोर्टानं जाहीर केलंय। सबळ पुरावे नसल्यानं मालेगाव स्फोटातील आरोपी निर्दोष सुटलेले आहेत। समीर कुलकर्णी निकाल ऐकून कोर्टात रडले।